ही राधा राधा आहे बरं का, राधा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. इकडं दोन्ही ऑटो लावायचे. हाच ऑटो होता फक्त 3 फेजचा, आता सिंगल फेज लावला आहे. आज आंघोळ केलेली नाही कारण की सकाळपासून पावडरचंच काम चाललं आहे. मोबाईल काय व्हिडिओ अपलोड करायला लावून दिलंच नाही मी. पार्टी मग 4ला उठलो होतो, पण मग काय प्रोसेसर मला झोपच एवढं लागली होती. प्रोसेसरला लावून दिलं, झोपून घेतलं. आता याच्यातलं कोणचं लावायचं हेच माहीत नाही. म्हणजे याचं एक लावायचं आहे आणि आपली मोटर एक चालू करायची. सो काय अजून आंघोळच केली नाही कारण की कामं चालू होते. मोबाईल घरात ब्लॉग एडिट करून अपलोड करायला लावून दिला, पण काय अपलोड होऊ नाही राहिला कारण की नेटवर्कचा आज थोडा प्रॉब्लेम आहे. सर्व्हर म्हणजे वरती बटन, त्याच्यामुळं आता मी चाललो दीदीला आणायला. तिचं थोडंसं डोकं आणि पोट दुखतंय, त्याच्यामुळे चाललो आता मोठी घेऊन. पप्पा चालले त्या मळ्यामध्ये. गाडी कोल्ड स्टार्ट आहे. मोबाईल कसं पकडेल पा या दिसतंय का कसं पकडेल. पप्पा त्या मळ्यात ना मोटर बंद करायला चालले कारण की आपण डाळिंबा पाणी लावलं होतं आता चालल्याची बंद करायला. मग मी म्हटलो आता मोठी घेऊन जातो. पप्पा मला गाडी घेऊन देत नाही, दादाला गाडी घेऊन जाणार आहे पल्सर. ती पल्सर कोणची माहिती का सांगतो मला, NS 400 नाही का ती. मग आता मी ना दादाची गाडी ठेवून घेईल. मला बघू आता ठेवतो का नाही, त्याच्या विचार नाही करला आम्ही अजून. त्या गाडीला टाईम आहे कारण की ना त्या गाडीला वेटिंग खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे थोडं. बघू मग आता घेतली की मग 2-1 दिवस माझ्याकडेच रे मस्त घेऊन भेटायची गावामध्ये. लय भारी गाडी, पण ती त्याला म्हटलं घेऊ नको ती. पण त्याची आईची हंटर म्हणा, GT म्हणा, रॉयल एनफिल्डची ती म्हणा. तर काय त्याच्यावर त्याचं मन, त्याला जी लागल ती घ्यायची. आता ती घेईल तू. आता आबट बघा काय ते बघितलं ना आबट. आलोय घरी आलो. गाणं काय कॉफी राहिले नाही तर काय. ए गौरी, हाय गौरी. इकडे पेरू फोडायचं काम. आलेलो घरी. चमचम करता आया मौसम, आया मौसम, प्यार जीतो का हो. चमचम करता आया मौसम. काय झालं रस्ते पे आखे. गाडी बंद केली. आता व्हिडिओ अपलोड करता, पहिले जेवण करेल, आंघोळ काय नंतर करील. डायरेक्ट टाकून द्यायचं. आज यायलाच पाहिजे पाऊस. वातावरणला भारी दिसतं, असं मोबाईल मध्ये काही दिसणार नाही. जुगाड कसं तारेने आवळून केलंय. मोटरी बंद करून टाकलं कारण की पाऊस जोरात येणार होता. आणि अण्णा गेलेले आहे खत आणायला त्या मळ्यात. मी जाणार होतो पण अण्णा कवर गेलं का माहीत नाही मलाच. आता पावसाचं वातावरण चांगलं झोडून ये त्याला म्हणा, असं पूर काढणार. 2 मिनिटं पाणी असलं पाहिजे. यो 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 आंघोळ करेल नाही त्याचा सेंटर वाढ इकडे तिकडे हे का ना. पहिल्यांदा गायला हात लावला, मोठा गाय आणला. काय बाबा लय बेकार राहते. हा ती गिर गाय ना लय खतरनाक आहे. तुम्ही ट्रॅक्टर चालू राहिले का? एक जण डिक्की खोलीतोय. हाय
नको हो इकडं. होय तिकडे बघा काय चाललं. अगं तुला नाही काय म्हणत, तू जाय तिकडं, तू जाय. ट्रॅक्टर चालू राहिले बाकी तुझं नाही. खत भरायला येईल पण आता काय इकडं काय, आता आपल्याला घरी जायचं आहे. पाऊस जोर चालू आहे, काय करणार आता. जब थोडी खबर आहे, जब थोडी खबर. तुला पण करू, तुला पण लाड करतो हां, तुला पण केला हां, तुला पण केला. गुदू 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 गुदू. हे बा बाकीचे दोन बघते. ती एक टायर रिपेअर करून राहिली, पंक्चर झाले. तू भांडणं करते मग तू पंक्चरवाली आहे. ओय गप. ती म्हणते मी शांत बसून घेऊ थोडं, मी दमलो आता. ते बाकीचे कारोबार माझ्याकडे पाहत आहे. थांबला एक परस, थांबला पाऊस. बोल गो माता, गिर गाय ही गिर गाय. ए सबस्क्राईब करायला लाव, सबस्क्राईब करा म्हणा. ठीक आहे बोल. हाय सबस्क्राईब गाय. तुला पण ठीक आहे, तू ये इकडं. मी आणलं बाय कसं करतो तू, कसं तोंड नाव इथे. लय भारी बरं की, लय भारी. मला ही न्यायची. ही राधा, राधा आहे बरं का, राधा. ही आमची राधा आहे. हिच्यावरती शिवलिंग आहे. पाऊस थांबला आता. निघू आपण थोड्या वेळात लहान आहे गाडीवर. चल राधा इकडे बसली. बस आता बस, आराम कर. बाय. हा इकडे बघा बाकीच्या. मला घरी जायचंय, लय कटाळा आला इकडे. बारिश का मौसम. चला इकडे, इकडे नको बाई, अजिबात येऊ नका, लय बेकार तुम्ही. मी इकडेच वरती आहे, काही नाही. तू वर बसून काय करू राहिलं रे, काय वर बसून काय करतोय. वरती पोलावर बसलेलो, इकडे गाडी धुवू राहिली. आणि आता पावसाचं वातावरण पण थोडं शांत झालेलं आहे. थोडा आज चांगला झाला आहे बऱ्यापैकी पाऊस. इकडे पाण्याची टाकी छोटीशी गाईला, फुलांची झाडं आणलेली आहे काही. इकडे पण पाण्याची टाकी आहे. तिकडे ट्रॅक्टर लावलेला आहे, खत न्यायचं आपल्याला, शेणखत. गल्ल्यांमध्ये पाणी आलं. जब थोडी खबर राजा मन यार तू ना. हे झाकण आहे ना, त्याला लावायचं आहे पेटीचं. इकडे पाणी बघू शकता की झालेलं आहे. ला आलो घरी आता. ट्रॅक्टर बघू आता संध्याकाळचे. आता लाईट, आता काय टेन्शन नाही घ्यायचं, हवा आणता येईल. आता मस्त आंघोळ करू. आंघोळ झाली, सकाळपासून आंघोळ करायला नाही, आत्ताच आंघोळ झाली. बरं आजच मुहूर्त नव्हता मला आंघोळीला. बरं मस्तपैकी झाली, आता काही टेन्शन नाही. आता गार गार थंडी वाजत. आता मग मी बंगल्यावर जायले. आज ते हळदी कुंकाचा बाजार आहे, त्याच्यामुळे अजून मंगळवार आहे ना, त्याच्यामुळं तिकडे आहे. मस्त माझ्या ड्रॅगन फ्रूटला पण पाणी भेटलेलं आहे.
इकडं आंब्यांना पण भेटलं, इकडे भेटलं, सगळ्या झाडांना भेटलं. मित्रांनो घरी आलो आणि आंघोळ केली पहिले, कारण की डोकं पण जास्त वल्लं होतं. आता लाईट गेली होती, लाईट आली आहे आणि मोबाईल आता झालेला आहे 40%. तर ब्लॉग दुसऱ्या चॅनलवर अपलोड करतो आहे. माहीत नाही किती आहे, कारण की 4% झालं होतं. भरपूर आहे 4% म्हणजे किती अजून 96% आहे. आता बघू, आता मम्मीने ते पण आहे ना, आज मंगळवार आहे ना, त्याचा त्या हळदी कुंकाचा बाजार करायला जायले तिकडं दादाच्या इकडं सरपंचाच्या घरी. मग आता बघू, आता आंघोळ केली थोडं बरं वाटलं. आणि आज आपली गौरी पण जास्त गागते, आज पाऊस झाला ना म्हणून गागू राहिली. आता बघू, आज काय काम नाही राहणार, कारण की आज फक्त आपल्याला त्या मळ्यातून ट्रॅक्टर आणायचं आहे. ते पण कावा सवड जेव्हा असेल तेव्हा बघू. आता शेणखत आपल्या गिर गायचं, प्युअर गिर गायचं चाललेलो आहे आपण आपल्या पॅकिंग शेडच्या रोडला. हे पॅकिंग शेड आहे, इकडं पोले हाऊस होतं म्हणजे नाव पॅकिंग शेड पडलेलं आहे. आता ही जागा आपण देऊन टाकलेली आहे, मेटल कंपनी ना तिकडे देऊन टाकलेली. आता चाललं, पाऊस चांगला जोर गेला, आता येऊच राहिला पाऊस पण. पण आज चांगला झोडून काढा एकदम जोरात येऊन जा. तिकडे लिहिल्यावर असं किती ओलं झालं. मित्रांनो मम्मी पण आली आहे, गाडी लावली शेडमध्ये मी आत्ता. आणि ट्रॅक्टरला आता इकडे जागा करू कुठेतरी, ते शेणखत आहे. आणि गौरी मॅडमला पण आमच्या तिचे डोळे पाकच चमकत आहे. इडं बांधलेलं आहे, असं चराट घेतला आडवं, चराट आडवं असं बांधलेलं हो. आणि आपण त्या मळ्यातून आहे ना शेणखत आणलं, त्याच्यामुळे ट्रॅक्टर तिकडे लावले. आता त्याला ना थोडीशी जागा करू. सगळं ट्रॉली तिकडे सोडलेली आहे आणि ट्रॅक्टर दिला इकडे लावून ॲडजस्ट करून दिला, वायफरवर केले. आता काय, आज पावसाचंच वातावरण आहे. आज खूप जोरात पाऊस चालला आहे, आता पण पडतोच थोडाफार, जास्त नाही पण थोडंफार. आता बघू पप्पा याच्यात काय लावत आहे काही नाही. इकडे आता मस्त ना वावर पडलं आहे. आणि आता बघू, आता उद्याच्या ब्लॉगमध्ये ना बहुतेक खत अजून आणायचं आहे त्या मळ्यातून, अजून 2-1 ट्रॉल्या भरतील. बघू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की राहा आणि सबस्क्राईब करा पहिले, कारण की तुम्ही सबस्क्राईब करते नाही, व्हिडिओ खूप जणं बघता. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.